आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। निजी कारणों के चलते महिला ने पी लिया फिनेल। दरअसल सोलापुर शहर अक्कलकोट रोड रमन नगर की रहने वाली शशिकला अशोक देशमुख नामी महिला ने आज रविवार 4 फरवरी 2024 की शाम निजी कारणों के चलते अपने घर में रखा फिनेल पी लिया। ये देख परिवार के लोग उन्हें फौरन सोलापुर सिविल अस्पताल में भर्ती कराया है। फिलहाल महिला की हालत काफी गंभीर बताई जा रही है। इस मामले की अधिक जानकारी महिला के बेटे अजिंक्य देशमुख ने दी है। मी सोरेगाव नागेश हॉटेलमध्ये इथं कामाला होतो। मंजुनाथ सुखदेव जाधव यांच्यापाशी मी 10 ते 15 वर्षाला काम करतो आहे। त्यांनी मला फसवून माझ्या नावावर स्विफ्ट डिझायर गाडी काढली। मी हप्ते भरतो करतो तो सिव्हिल स्ट्रॉंग होईल म्हणले मला। नंतर त्यांनी असं काय केलेलं नाही। नंतरनं त्यांचे मित्र आणि त्यांचा पार्टनर सचिन सुरेश जाधव आणि मतीन शेख हे दोघं मिळून परस्पर ती गाडी घेऊन मला घेऊन गेले लातूरला। तिथे घेऊन जाऊन विकले आणि माझे सही घेतले। तुला काय करायचं आहे, तुझे हप्ते भेटले तर बस झालं ना म्हणून माझे सह्या वगैरे घेतले। नंतर ना RTO ऑफिसमधनं पण डॉक्युमेंट काढले आणि माझे सही घेतले की तुला तुझा हप्ता अर्ध पेमेंट याच आहे, अर्ध पेमेंट आलं की तू सही कर, अर्ध पेमेंट तुझा हप्ते क्लिअर करतो। आणि त्याचं असं काय केलेलं नाही आहे। आणि नंतर काल रात्री 4:30 वाजता मी घरी नव्हतो, मी हॉटेलवरच काम करतो वेटरचं। आणि घरी येऊन मतीन शेख, सचिन सुरेश जाधव आणि मंजुनाथ जाधव हे तिघं मिळून आमच्या घरी आले, दमदाटी केले, रिव्हॉल्वर डोक्याला लावले आणि दम दिले। तुम्ही काय करता काय नाही मला माहीत आहे सगळं, तुम्हाला मी जे सांगतो तेवढं करा, बाकीचं काय करू नका। दम दिले। त्या डिप्रेशनमध्ये जाऊन आमच्या इथे 20% केलेलं आहे। जे पाटे तुमच्या आईला तिने हे केलेत, दमदाटी केले, तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्ही काय अर्जी बिर्जी दिलेत का? नाही, अजून काय केलं नाही। आता सध्याला आमच्या आई मला दुपारी सांगितले, मी नव्हतो घरी, मी आलो 10 ते 11 वाजता मी झोपलो होतो। 12 वाजता उठलो, मग तेव्हा आमची आई मला सांगितली, मला पण टेन्शन दिलं नाही। नंतर आल्यानंतर मग दिवसभर चर्चा झालं असं तसं म्हणून नंतर आमच्या डिप्रेशनमधून हे पाऊल उचललेले आहे। किती वाजता उचलले तुमच्या आईने पाऊल? कमीत कमी 1 तास झाला होता। मी पण नव्हतो घरी, मी आपल्या ड्युटीला चालू होतो। मी पॅराडाईज शिवाजीनगर हॉटेलला काम करतो आणि ते जे मालक आहेत ते दम काय देतात माहीत आहे का? मी नागेश हॉटेलचा चालक आहे, डान्स बारचा। ते पोलीस वगैरे प्रशासन आहे ते माझ्या खिशात आहेत, त्यांना मी हप्ता भरतो। अजित पवार हे सगळे माझ्या हातामध्ये आहेत, असं त्याने दम दिले आमच्या आईला। आता सध्या डॉक्टर काय म्हणतात? ते अजून चालू आहे प्रोसिजर। हां, तुमची काय मागणी आहे का, तुम्ही काय केस बीस करणार का? आम्हाला न्याय मिळावा। आता नवीन CP साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडून आमची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, जे काय असेल ते निष्पन्न करून आम्हाला न्याय मिळावा, हे बाकी झालं। आम्ही गरीब माणूस आहे, आम्ही करून खाणार आहे, बस।